झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पावसाळा आला तरीही पुण्यातल्या रस्ते दुरुस्तीची कामं अपूर्णच आहेत। रस्ते उकरून ठेवले आहेत, पण त्याचं काम करायला डांबराचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे यंदाच्या पावसातही हाल होणार आहेत। जंगली महाराज रस्त्यावरचा डिवायडर काढून टाकण्यात आलाय, मात्र त्याखालचा पट्टा डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे। याच रस्त्याच्या कडेला बसवायचे इंटरलॉकिंग ब्लॉक्सही पडून आहेत। पाईपलाईनचं काम सुरू आहे। महापालिकेतर्फे पावसाळ्याआधी करण्याच्या कामांची ही अवस्था। रस्त्यावरचे खड्डे बुजवणं, भेगा भरणं तसंच रिसर्फेसिंगची कामं डांबरीकरणाद्वारे केली जातात। महापालिकेकडून यासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। ही कामं सुरू झाली, मात्र आता डांबराचा तुटवडा निर्माण झाल्यानं रखडली आहे। डांबराचा पुरवठा आठवड्याभरात सुरळीत होईल आणि त्यानंतर कामं पूर्ण होतील असं आश्वासन प्रशासनानं दिलंय। ऑल ओव्हर इंडिया आणि एव्हरी स्टेट हा डांबराचा टार जो असतो तो प्रत्येक राज्यात पुरवला जातो आणि तो डिमांड मीट करण्यासाठी एक शॉर्टेज निर्माण होतो। गेल्या आठवड्याभरात हा टारचा शॉर्टेज आलेला आहे आणि साधारणतः शुक्रवारपर्यंत पुरं होईल असं आम्हाला कंपन्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। शहरात सुमारे 55,000 चौरस मीटरवर डांबरीकरणाची कामं करायची आहेत। यापैकी 60% कामं पूर्ण झाली आहेत। डांबरीकरणाव्यतिरिक्तची 90% कामं पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय। संभाजी उद्यानासमोर सुरू असलेलं हे काम त्याचाच भाग आहे। अर्थात हे काम पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हायला हवं, अन्यथा प्रशासनाचा दावा फोल ठरू शकतो। पुण्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। मान्सूनही वेगानं सरकतोय। तो पुण्यात दाखल होण्यापूर्वी सगळी कामं पूर्ण होणं अपेक्षित आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता यंदाच्या पावसाळ्यातही पुणेकरांचे हालच होणार असं दिसतंय। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।